इंस्टाग्रामवर ज्या गोष्टीची मला इतके दिवस भीती होती, आज तेच गोष्ट माझ्यासोबत झाली भाई. माझं अकाउंट परमनंटली डिसेबल झालं भाई, डिसेबल झालं. याचं कारण मला माहिती नाही. माझा कंटेंट तर मला वाटते मी कम्युनिटी गाईडलाईन फॉलो केला इंस्टाग्रामचा, पण तरी पण माझं अकाउंट का डिसेबल केलं माहित नाही भाई. इतक्या दिवसाची महिना गेली भाई. आता हे अकाउंट कधी येते मला बी माहिती नाही. आवड झालं भाई. मी इतके दिवस त्या गोष्टी म्हणजे आता तर सगळ्या जणांचे डिसेबल होऊ लागले होते अकाउंट. इंस्टाग्रामनं बरेच जणांचे अकाउंट डिलीट केले. बाकी माझं कंटेंट असं काही नव्हतं. मी कम्युनिटी गाईडलाईन फॉलो केला होता इंस्टाग्रामचं, सगळंच केलं होतं, तरी पण अकाउंट परमनंटली डिसेबल झालं भाई. 180 दिवसानंतर ते काय माहिती नाही येते की नाही. ते जर मी खरंच गाईडलाईन फॉलो केला तर येईल, नाही तर मग नाही. मला तर वाटते मी फॉलो केलं सगळ्या गाईडलाईन्स, पण अकाउंट डिसेबल झालं. आता मी काय करू मला समजत नाही. म्हणजे सगळं बरबादच झाल्यासारखं झालं बाई. बरं झालं मी इंस्टाग्रामच्या भरोश्यावर बसलो नाही. मला वाटलंच होतं असं कधीतरी होणार आहे. त्यामुळे साईडला मी माझं स्टार्टअप चालू केलं होतं. त्याला बी ग्रो करण्यासाठी माझ्याकडं वापस मला स्टार्ट करावं लागेल. 2 वर्षाची मेहनत बाई. काय भाई अवघड झालंय काम. आता मला समजायला गेले मी काय करू नेमकं. बाकी भाई काय बोलले आता. घरच्यांना सांगलं तर मी असं अकाउंट डिलीट झालं. घरचे पहिलेच मला जर परमिशन आता डबल जर मी म्हणलं त्यांना डबल स्टार्ट करावं लागेल, डबल तेवढं काही अचीव करावं लागेल भाई. आता बघूत पुढं काय होईल काय नाही मला माहिती नाही. माझी प्रोसेस जी मी सगळं व्हेरिफिकेशन वगैरे केलं होतं, 2 स्टेप व्हेरिफिकेशन, ते पूर्ण केले प्रोसेस. आय डोंट नो आता म्हणजे ID कधी येईल. लवकरच नवीन ID मी चालू कराल. होप ते येऊन जावं 8 दिवसामध्ये, अशी माझी इच्छा आहे. बाकी कोणाला तुम्हाला जर थोडीफार इन्फॉर्मेशन असेल की ID कशी आणायची परत, तर प्लीज मला नक्की हेल्प करा. एक बहीण म्हणून तुम्ही हेल्प करू शकता. आणि मी पुढची जी प्रोसेस आहे ब्लॉगमध्ये सांगतच राहील. IDचं काय आहे, कुठपर्यंत आहे, काय नाही. वाटलं तर ईमेल बी करते मेटावाल्याला. बाकी काहीच बाय, भेटूया थोड्या वेळानंतर. मग अकाउंट डिलीट झालं इंस्टाग्राम, सस्पेंड केलं, डिलीट झालं. आता येते की नाही त्याला काऊन केलं पैसे नाही झाले पैसे लय झाले. खरं मी डिलीट केलं, आता येत नाही अकाउंट. काऊन डिलीट केलं? ते कम्युनिटी गाईडलाईन राहतात त्यांचे फॉलो केलं नाही की डिलीट करतो ते अकाउंट. मग पैसे पैसे गेले? खरं गेलं मग अकाउंट सर्च कर इंस्टाग्रामला, येते का रूल्स काही. मग काऊन नाही केलं फॉलो? फॉलो केलं नाही तर काय केलंय. काऊन डिलीट केलं? आता डबल चालू करायला लागतो. बघ वर ते दिसायला का. बघ 0 फॉलोअर्स. एक फॉलोअर दाखवला. ब्लॉग ते सगळं केलं. आता डबल ID नवीन काढायला लागते, डबल चालू करायला लागते सगळं. हा म्हणजे एवढी मेहनत गेलेली सगळी गेली पाण्यामध्ये. गलती काय केलं ते तर सांगायचं ना ते बाई. एकदा तुम्ही एकदमच एवढी मोठी सजा कसं देऊ शकता लेकराला. मला तर आता रडू यायले, लिटरली रडू यायला मला भाई. तुम्ही विचार करा, 2 वर्ष कंटिन्यू मेहनत करून कन्सिस्टन्सली व्हिडिओ टाकणं खूप मोठी गोष्ट आहे. वरून तुम्हाला एवढे मोठे प्रॉब्लेम, ते तर फॅमिली प्रॉब्लेम ते तर फेस करायला लागतं सगळ्यांना. आणि हे एवढं मोठं प्रॉब्लेम आला, आता ID येते की नाही काय माहित नाही बाई. डबल तेवढे फॉलोअर्स कधी होतील. आता 30K झाले ते बाई. आता ह्याच्यावर मला समजायला की बाई नजर खरंच रिअल असते नजर. म्हणून आता मला काय समजायला गेलं काय करू ते. आता नवीन ID ओपन करावं लागेल. तोपर्यंत ती ID माहिती नाही येते की नाही ते, तोपर्यंत नवीन ID तर ओपन करावं लागेल. साधनाला विचारते तिने काय म्हणते बघूत. इंस्टाग्रामला मेल वगैरे टाकला मी. पप्पा तुम्हाला एक खुश इकडे आहे ना काय. मग इंस्टाग्रामची ID आहे ना 30,000 फॉलोअर्सची, ते इंस्टाग्राम वाल्यानं बंद केली, सस्पेंड केली. पप्पा आता येते की नाही ID. मग
आता डबल चालू करावं लागतं 0%. मारता कसं? तुम्ही मारताय पप्पा इंस्टाग्राम वाल्याला. हो. सांगा की पप्पा आता काय करू मग, डोकं दुखायला पप्पा. गेली आता आई. ती सार गेले नाही गेले. गेली हो करा. रडायला मी सकाळपासून झालं. ए काय बसला तसा, बघा कसं बसलं. वाव वाव शिरा. काय करायला बाळा तू, शी करायलास? काय करायला तू असं का बसलास? असं बसलंय बघा. असं का बसलास तू? असं का बसलास? का बसला तसा? इकडे आलं. गाईज म्हण, गाईज म्हण, गाईज 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 म्हण. गाईज आता पुढे काय ऍक्शन घेऊ आय डोंट नो भाई. मी मेल वगैरे टाकले, अप्रूव्ह केलंय, सगळं केलंय. 24 घंटे नाही तर 48 घंट्यामध्ये येईल ID. आली तर, जर नाही आली तर मग बाई डबल चालू करावं लागते 0 पासून एकदम. ये बघा आई ना काय करायचं. उठ आजी मारते. उठ उठ लवकर. उठ उठ. हे इकडे आजी मारते. आजी बाई जो गोळा करी वास घाण आहे बघा गाईज. आज तर मग अंगाला पाणी लागणार डायला, पण पाऊस यायला बाई इकडं. हे शिरा बघा, शिरा बघा. भोंगळा काय कर. वाव पाण्यात भिजायला काही जण. शिरा वाव 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 वाव. इकडे बघ. हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर. हाय गाईज म्हण, गाईज म्हण, म्हण ना गाईज. कसं चिरकायला ना बघा. दादा कुठे गेल दादा? भिजायलाच ना होय करा. चल आता येणार, आता येणार. चल घरात बाई. चल अंग भिजायला सगळं. यायला हुशार आहे, हुशार. चल होय घरात. गाईज अकाउंट माझं परमनंटली डिलीट झालं. आताच मेल आले इंस्टाग्रामवाल्याकडून. इथं मी मेल लावते, तुम्ही बघू शकता. आता अकाउंट झालं डिलीट भाई. आता मी ठरवलंय की क्वाईट करायचं म्हणून. आता माझ्या जणांना भाई वापस परत तेच 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 करणं. साईडला बिझनेस आहे, एवढी तर व्हॅल्यू झाली स्वतःचा बिझनेस. भीती याची वाटायली परत 0 पासून चालू करायचं वापस भाई. हे खूप मोठी गोष्ट आहे, अवघड आहे. बाकी थँक्यू, तुम्ही एवढा सपोर्ट केला. वाटलं तर आपण यूट्यूबकडे फोकस करूया. माझी कंटिन्यू लॉंग व्लॉग येत राहतील. तुम्ही यूट्यूबला सपोर्ट करा मला, होईल तेवढं. बाय बाय, सी यू.